पण मनाला थोडी जरी टोचणी लागली असेल ना तर मग झोपही नाही लागत. म्हणजे आता जे गिल्टी असतात त्यांच्याबद्दल बोलते मी. म्हणजे थोडक्यात काकू आणि अंशुमन झोपले नसतील असंच म्हणायचं ना तुम्हाला? त्यांना जर अपराधी वाटत असेल तर नसतील झोपले कदाचित. अजून एक कारण असू शकतं. तुम्ही त्यांच्यावरती केलेले आरोप, कदाचित त्या आरोपांनी ते दुखावले गेले असतील म्हणूनही झोप लागली नसेल. आणि असं होऊ शकतं ना, फक्त अपराधी वाटल्यामुळे झोप उडते असं काही नाही. ओके बास, आपण का असे फिरवून फिरून फिरून बोलतोय? खरं तर जेव्हापासून मी तुमच्या प्रेमात पडलो ना तेव्हापासून तुमच्यावरती चिडणं माझ्यासाठी जरा अवघड जात चाललंय. अरे बापरे, पण असं नको व्हायला. म्हणजे आपण ज्या माणसावर प्रेम करतो त्याच्यावर आपल्याला हक्काने चिडता पण आलं पाहिजे. तुम्ही चिडलायत ना माझ्यावर? अगदीच तसं नाही, पण हो, दुखावला गेलोय, हर्ट झालोय. तुम्हाला एवढं वाईट वाटलं असेल तर खरंच सॉरी. स्वानंदी मॅडम प्लीज मला सॉरी म्हणू नका. काकू माझ्यापेक्षाही जास्त हर्ट झाली असेल. पण मी त्यांची ऑलरेडी माफी मागितली आहे. पण स्वानंदी मॅडम तुम्ही आधी त्यांना दुखावलं आणि मग त्यांची माफी मागितली. ते जे दुखावलंयत त्याचं दुःख कसं कमी होईल? आणि जरी तुम्ही सॉरी म्हणालात तरी तुमचं तिच्याविषयीचं मत नाही ना बदललं. आणि मग त्या सॉरीला तरी काय अर्थ आहे, मत जर बदलणारच नसेल तर? नाही खोटं बोलणार मी, पण हो, माझं मत बदललेलं नाहीये. याचंच वाईट वाटतंय. स्वानंदी मॅडम, काकू अशी नाहीये. तुमचा आरोप आहे ना तो खूप गंभीर आहे. तुम्ही जर तुमचं मत बदललं नाहीत ना तर ते तुमच्या वागण्या बोलण्यात डोकवत राहणार. हो राजवाडे, पण आता काकूंच्या भावना जपायच्यात म्हणून मी माझ्या सत्सद विवेक बुद्धीला टाळं नाही लावू शकत. आता फक्त त्यांना बरं वाटावं म्हणून माझ्या डोक्यामध्ये ज्या ज्या गोष्टींची जी जी संगती तयार झाली आहे, जे डॉट्स कनेक्ट झाले ते पुसून नाही टाकू शकत मी. मला अजूनही असंच वाटतंय की आजींच्या किडनॅपिंगच्या मागे काकूंचा हात 100% आहे. मला वाटलं होतं त्या अंगठीवरून मी हे सिद्ध करू शकेन, पण नाही. त्या खूपच स्मार्ट आहेत. नाही सिद्ध करू शकले मी. ठीक आहे, हरकत नाही. पण मग सोडून द्या ना तुमचा अट्टहास. का मागे लागलात तिच्या? घरातला एक माणूस जर दुसऱ्याच्या वाईटाच्या मागे असेल तर ते कळायला नको? आपण शोधून काढायला नको? अहो, आमचं घर कशा कशातनं गेले तुम्हाला माहितीये ना. आम्ही सगळे एकमेकांना असं खूप घट्ट धरून आहोत. हो, मी कल्पना करू शकते आणि मला माहितीये की काकू दोषी असू शकतील या विचाराने सुद्धा तुम्हाला त्रास होत असेल. पण नाही नाही, फक्त तेवढं नाहीये. माझ्या कुटुंबातली माझी प्रेमाची माणसं जेव्हा एकमेकांवरती आरोप करतात ना तेव्हा सगळ्यात जास्त त्रास होतो मला. मान्य आहे मला, पण सत्य शेवटी कटूच असतं ना. पण प्रत्येक कटू गोष्ट ही सत्य नसते स्वानंदी मॅडम. मला माहिती आहे तुम्हाला हे आता नाही पटणार आहे, पण मी तुम्हाला शब्द देते, एक दिवस तुम्हाला पटेल असा पुरावा आणेन मी.